नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भारत हा युवकांचा देश आहे. म्हणजे जर आपण जागतिक स्तरावर विविध देशांची तुलना करायची झाली तर भारतामध्ये युवकांची, तरुणांची संख्या ही खूप मोठी आहे. आणि अशा या तरुण वर्गाचं जर आपण त्यांची गुणवत्ता, त्यांची क्षमता, त्यांच्यात असलेली शक्ती याचं योग्य नियोजन करू शकलो, तर ज्या वेगाने आता भारताची प्रगती सुरू आहे, त्याचा वेग आणखी वाढू शकतो, दुपटीने तिपटीने वाढू शकतो, हे निश्चितच आहे. आणि यासाठी नक्कीच वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न होत असतात. अशा प्रयत्नांमध्ये आणखी एक भर जी आहे ती प्रतिवर्षी घातली जाते. ती म्हणजे भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून. पुण्याच्या MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ही भारतीय छात्र संसद आयोजित केली जाते. तरुण पिढीच्या मानसिकतेत क्रांतिकारक बदल घडवून आणणं, त्याचबरोबर राष्ट्र आणि समाज निर्मितीच्या कार्यासाठी सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरणा देणं, हे कार्य जे आहे ते या भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून होतं. 2011 मध्ये या संसदेला प्रारंभ झाला आणि तेव्हापासून ही संसद प्रतिवर्षी आयोजित करण्यात येते. यंदा या भारतीय छात्र संसदेचं 12वं वर्ष आहे. हे तुम्ही कल्पना कराल की एक तपश्चर्या पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो. एक तप पूर्ण झालेलं आहे. आणि 15 ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये ही भारतीय छात्र संसद कोथरूड, पुणे इथे आयोजित केली जाते. या निमित्ताने आपण आज विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि जाणून घेऊया भारतीय छात्र संसदेबद्दल. तर आज आपल्या सोबत आहेत MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष आणि भारतीय छात्र संसदेचे संस्थापक राहुल विश्वनाथ कराड. त्यांच्याच संकल्पनेतून ही भारतीय छात्र संसद ही कल्पना जी ती पुढे आलेली आहे. राहुलजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. थँक्यू. नमस्कार. तर सर्वप्रथम भारतीय छात्र संसदेचे 12वं वर्ष आहे, म्हणजे खूप मोठी वाटचाल तुम्ही केलेली आहे. जसं मी मगाशीच म्हटलं, एक तपश्चर्या पूर्ण झाली. तुम्ही एक स्वप्न बघितलं असेल, त्यास एवढ्या पुढेपर्यंत त्याची वाटचाल होत आलेली आहे. कसं वाटतं हे सगळं बघत असताना आज 12व्या वर्षामध्ये तुम्ही पाऊल ठेवताय? थँक्यू महेशजी. तुमचा प्रश्नातला सगळी पार्श्वभूमी, भूमिका तुम्ही फार चांगल्या पद्धतीने मगाशी मांडली. डेमोग्राफिक डिव्हिडंड आणि भारताचं हे ट्रान्सफॉर्मेशन, स्वातंत्र्याची 75 वर्ष आणि त्या पूर्ण when we look back from independence to till now what we have achieved, आणि आता इथून पुढची आपली वाटचाल ज्या 25, 30, 40, 50 वर्षातली देशाची, तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं पाहत असताना मगाशी आपण म्हणालात की युवकांच्या बाबतीमध्ये युवकांना कॅटलिस्ट सारखी भूमिका करून अनेक असे उपक्रम समाजामध्ये, देशामध्ये वेगवेगळे मंडळी करत असतात. पण ह्या प्रामुख्याने ह्या भारतीय छात्र संसदेच्या बाबतीमध्ये, ज्याची आई एका अर्थाने MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, राजकारणाचं प्रशिक्षण देणारी भारतातली पहिली संस्था 2005 साली आपण सुरू केली. MIT शिक्षण संस्था समूहाच्या माध्यमातून, आदरणीय विश्वनाथ कराड सरांच्या प्रेरणेतून, आशीर्वादातून, आणि TN सेशनजी जे की माजी निवडणूक आयुक्त होते त्यांच्या गायडन्स मध्ये हा महत्वाचा विचार 2003 साली माझ्या मनात आला. आणि आपण युवकांचा जो विषय मगाशी म्हणालात, तर शिक्षित युवकांनी राजकारणात यायला पाहिजे असा एक विचार मनामध्ये ठेवून गेली जवळपास 17-18 वर्ष MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद हे सातत्यानं काम करत आहेत. मी 2003-04 मध्ये जेव्हा ह्या विषयी सुतोवचन केलं तेव्हा अनेक लोक त्याच्याविषयी हसली होती की असं राजकारणामध्ये भारतीय छात्र संसदेसारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असो, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असो, असं शिक्षित करून कुठं राजकारणामध्ये तरुण पिढी काय करू शकते ह्याच्यावर अनेक लोकांचा विश्वास नव्हता. पण मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की गेल्या या 12 वर्षात भारतीय छात्र संसदेचं हे 12वं वर्ष 15, 16, 17 सप्टेंबरला आता MITच्या प्रांगणामध्ये जवळपास 10,000 युवक पूर्ण भारतातनं ह्याच्यामध्ये दरवर्षी रजिस्टर करत असतात आणि त्यांना आपण राजकारणाचे एका प्रकारचे धडे देत असतो की संसदीय
राजकारणामध्ये हा एक विषय, पण ओव्हरऑल राजकारणामध्ये फक्त एमपी किंवा एमएलए होणं नाहीये, त्यामध्ये सुद्धा तुम्ही समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पॉलिटिकल पार्ट्यांमध्ये संघटनात्मक अशा पद्धतीनं काम करू शकता. आणि तो विचार कुठेतरी युवकांच्या मनामध्ये की बाबा तुम्हाला चांगल्या राजकीय लोकांच्या संगतीमध्ये राहून तुम्हाला काही चांगल्या पद्धतीने चांगला विचार घेऊन तुमचं माइंड कसं डेव्हलप करता येईल पुढच्या लोकशाहीला सशक्त करण्यासाठी, त्या भूमिकेतनं हा सातत्याने हा प्रयोग आमचा गेले 17 वर्ष झाला आम्ही MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून करतो आहोत. महेशजी, खूप चांगला प्रतिसाद आहे. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलात की जेव्हा एखादा नवीन उपक्रम आपण सुरू करतो, एखादी योजना आखतो, त्यावेळेला नक्कीच सुरुवातीला अनेक लोक हसतात किंवा त्याची खिल्ली उडवतात की हे कसं शक्य होईल, हे अशक्यच आहे वगैरे सुद्धा केलं जातं. पण तरी तुम्ही तो आत्मविश्वास घेऊन हे जिद्दीने हे सगळं करून आणलं. पण याच्यामध्ये राजकारणाचा जो मुद्दा आहे की राजकारणामध्ये मुलांनी यावं, युवकांनी यावं आणि त्यांनी सुद्धा ते जवळून बघावं, त्यांचं जे व्हिजन आहे ते तिथे मांडावं. तर हे नेमकं का सुचलं? म्हणजे आज राजकारण म्हटल्यानंतर फक्त राजकीय क्षेत्रामध्ये जे काम करणारे त्यांची मुलं असतील किंवा यांनीच काम करावं असं एक साधारणपणे लोकांना वाटत असतं. मी इथं मुद्दाम सांगतो की मला प्रकर्षाने 2003-4 मध्ये मी काही वर्तमानपत्र माझ्या हातात पडलं आणि तेव्हा मी काही 10-20 तरुण खासदारांचे चेहरे त्याच्यामध्ये पाहिले आणि त्यांचं वय अवघं 25-26 वर्ष होतं. माझंही वय साधारण त्याच्या जवळपास होतं आणि तेव्हा माझ्या मनामध्ये हा विषय आला की राजकारणाच्या विषयीची जी युवकांच्या मनामध्ये जी अनास्था, जो अनादर, राजकारण म्हणजे सगळं करप्ट, पॉलिटिकल पार्ट्या त्या सगळ्या करप्ट आहेत, राज्यकर्ते सगळे करप्ट आहे, ही जी भावना ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी म्हणतो की आजही काही ती फार कमी झाली असं म्हणणार नाही. पण या दिशेने आपल्याला खरोखर विचार करण्याची गरज आहे की राज्यकर्त्यांच्या विषयीचा आदर हा जो पूर्वी 30-40-50 वर्षापूर्वी होता आणि आजची परिस्थिती, याचं जर मेजरमेंट जर तुम्ही कुठे जर घेतलं तर आपल्याला खरोखर आपल्याला विचार करावा लागेल की आपल्या समाजाची स्थिती, एकीकडे बाकीची माइंड बॉगलिंग डेव्हलपमेंट चाललेली आहे, बाकीच्याही गोष्टी बऱ्यापैकी चाललेल्या आहेत, पण तरी देखील मला असं वाटतं की अजून काही आपण सर्व अर्थाने असे परिपूर्ण झालेलो नाही. काही गोष्टींमध्ये पतन होतंय, काही गोष्टींमध्ये आपण पुढे निघून चाललेलो आहोत. तर हा कुठेतरी समन्वय जर साधायचा असेल तर मला असं वाटतं की पॉलिसी मेकर्स हॅव अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू प्ले. नाहीतर हे थोडंसं उथळपणाने ही डेव्हलपमेंट जी आहे, कारण काळाचा सुद्धा एक महिमा असतो आणि त्या पूर्ण प्रोसेसमध्ये ही डेव्हलपमेंट सगळ्या जगाचीच डेव्हलपमेंट होती आहे. म्हणजे आज 30 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी अनेक लोक गरिबीतूनच मोठी झालेली आहेत, कारण देशच गरीब होता मुळामध्ये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 40 वर्षापूर्वी देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर काय होतं, देशाचे बाकीचे विषय कसे होते, आणि त्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे जी पिढी त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये तयार झाली, त्यांच्या मनाची मानसिकता आणि आजच्या एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा जी मुलं तयार होत आहेत पब्लिक पॉलिसीसाठी, समाज जीवनासाठी, तर ह्याच्याकरता एक वेगळ्या प्रकारचं असं मला एन्व्हायरमेंट म्हणा, एका प्रोफेशनल ट्रेनिंग म्हणा आणि तशा प्रकारची सिस्टीम ओव्हरऑल ही तुम्हाला तयार करावी लागेल, जी फक्त हायर एज्युकेशन मध्ये 7वी-8वी मध्ये नुसती प्री प्रायमरी एज्युकेशन असो किंवा नुसतं हायर एज्युकेशन मध्येच ते कुठेतरी एम्बाईब करून होणार नाही, तर ते सातत्याने खालपासून सिंगापूर सारख्या देशामध्ये जसं शाळेपासूनच ह्या बाबतीत विचार केला जातो की आपल्याला ही मुलं पुढे पासआउट झाल्यानंतर देशाच्या ह्याच्यामध्ये समाज जीवनामध्ये काम करू शकतील का. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला स्ट्रक्चर्स पुढच्या काळामध्ये बनवावी लागतील असं मला वाटतं. राहुलजी, तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे सिंगापूर मधल्या एकंदरीत कशा पद्धतीने तिकडे या संदर्भात प्रशिक्षण दिलं जातं किंवा मार्गदर्शन केलं जातं. तुम्ही या संदर्भात असा अभ्यास केलात का? वेगवेगळ्या देशांमध्ये कशा पद्धतीने तरुणांना या राजकीय क्षेत्रामध्ये उतरवण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न केले जातात, आणि ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा 2011 मध्ये सुरुवात केली ते आज 2022 या कालावधीमध्ये किती बदल झाले तुमच्या उपक्रमामध्येच? मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की आपण वारंवार कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा आपल्याला काही बदल घडवायचे असतात तर हा सगळ्यांचं आपलं सॉफ्टवेअर डोक्याचं असं झालं की आपण वेस्ट कडे नेहमी बघत राहतो, पाश्चात्य देश की जे डेव्हलप्ड, आणि नथिंग रॉंग इन दॅट, कारण दे आर ऑलरेडी डेव्हलप्ड, त्यांनी काय केलं आणि त्यातनं आपण काही शिकता येईल का. पण मला दुसरा मुद्दा इथं मुद्दाम सांगावासा वाटतो
की मी अनेक वेस्टर्न जगाच्या लोकांशी बोलत असताना, डेव्हलप्ड इकॉनॉमीच्या लोकांशी बोलत असताना ते म्हणाले की भारताचं एक एक युनिक आयडेंटिटी आहे. कारण जे तुमची लोकसंख्या, तुमची भौगोलिक परिस्थिती आणि ह्या सगळ्याचा जर विचार जर तुम्ही जर केला तर कदाचित, आणि तुमचं सोशल इंजिनिअरिंग असेल, समाजातले बाकीचे चॅलेंजेस आपले असतील, कास्टिझम, क्रिमिनलायझेशन, कम्युनलिझम, ही डायव्हर्सिटी आपल्या देशाची सगळी, तामिळनाडू, कर्नाटका, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तर हे सगळं पाहत आहे. तुमच्यासाठी हे खूपच स्वतःसाठी हे युनिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलं तरी वेस्टर्न मॉडेल कॉपी करून त्यातनं काही अंशी तुम्हाला शिकता येईल, पण तरी देखील कदाचित अशा प्रकारच्या लिडरशिपच्या संस्थेची गरज, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट असो किंवा भारतीय छात्र संसद, हा जो एक व्यापक प्लॅटफॉर्म युवकांना सेन्सिटाइज करण्यासाठी की भाई पढ़े लिखे लोग राजनीति में आने चाहिए, अच्छे लोगों ने राजनीति में आना चाहिए, पढ़ लिख के आना चाहिए, हा विचार ह्याच मातीमध्ये वेगळ्या पद्धतीने तुम्हाला रुजवावा लागेल असं अनेक लोकांचं सांगणं. त्याच्यामधनं मला जगभराचा मी जो काही कंपॅरिझन केली तिथल्या लोकशाहीच्या मॉडेलच्या बरोबर मी कंपॅरिझन केली. कारण सिंगापूर हे किती अतिशय छोटं राष्ट्र, एका पुणे शहरापेक्षा लिटिल थोडंसं मोठं असू शकेल, किंवा बाकीचे अनेक असे काही देश आहेत. तर त्याच्यामुळं मला अमेरिका शिक्षणाची लेवल बऱ्यापैकी चांगली असल्यामुळं त्यांच्याकडे असं डेडिकेटेड काही असे फार नंबर ऑफ स्कूल आहेत का राजकारणाकरता प्रशिक्षण देणारे, तर काही बोटावर मोजण्या इतके असतील, केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट किंवा अजून काही. पण ओव्हरऑल जे कोणी राष्ट्राध्यक्ष आतापर्यंत किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा बाकीचे लीडर्स अमेरिकेमध्ये जे तयार झाले ते काही अशा संस्थांमधून तयार झाले नाही, ते त्यांच्या पद्धतीने बाकीच्या विविध शिक्षण संस्थांमधून पासआउट होऊन त्यांनी एक चांगलं कामाचा ठसा ओव्हरऑल केलेला आहे. कारण एवढं म्हणजे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट असून सुद्धा सोशल बिलॉंगिंगनेस त्या देशाचा, त्या युवकांचा विचार करण्याची पद्धती, तर ह्या सगळ्याची तुलना आपण करून आपलं स्वतःचं मॉडेल आपल्याला डेव्हलप करण्याची गरज आहे. आणि असाच एक प्रामुख्यानं उपक्रम मला वाटतं MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट की जो त्या संस्थेच्या माध्यमातून सुरू केला. पण भारतामध्ये अशा प्रकारच्या संस्था खूप मोठ्या प्रमाणामध्ये निघायला पाहिजेत असं मला वाटतं, आणि त्यातनं फार मोठं काम होऊ शकेल. पॉलिटिकल पार्ट्यांना सुद्धा मी अपील केलेलं आहे की त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे ट्रेनिंगचे सेल्स किंवा ट्रेनिंगच्या संस्था, आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीच्या अध्यक्षांनी सुद्धा जर अशा प्रकारे जर विचार केला की आम्ही जसं इंजिनिअरिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया, जर्नलिझम क्रायटेरिया, अशा प्रकारे सुद्धा मॉडेल्स पुढच्या काळामध्ये डेव्हलप होण्याची गरज वर्षामध्ये आपल्याला तशा प्रकारचा विचार सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांना करावा लागेल. तरुणांनी, तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी येणं. आपण सगळेजण घाबरून बसतो, लोक जास्त वित्रटपणाने सकाळी चहाचा कप, आपण पेपर वाचू, आपण टीका करू, आपण त्याच्यावर बाकीचे ग्राउंडवर वेळ जेव्हा येते बाकीच्या लोकांवर आपण हे सोडून देतो, तर हे योग्य नाही. आणि मी तेच म्हणतोय, तुम्हाला चांगल्या लोकांकडनं रूल केलेलं पाहिजे का वाईट लोकांकडनं रूल केलेलं पाहिजे. आणि जर चांगल्या क्वालिटीच्या आदर्श लोकांकडनं जर तुम्हाला रुलिंग पाहिजे असेल तर एक ऍक्टिव्ह सिटिझनशिप हा पण महत्वाचा विषय आहे. मला एक विचारावं असं वाटतं की आज आता 12वं वर्ष आहे, 2011 पासून तुमच्या या उपक्रमाची सुरुवात झाली. आज हजारो तरुण जे आहेत त्यांना याचा लाभ झाला असेल. तुम्हाला काय अनुभव आला, म्हणजे त्यांचा प्रतिसाद जो आहे त्या बाबतीत पाहायचं झालं तर? खूप खूप चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे मला माहिती असेल अतिशय मोठमोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून असो किंवा बाकीच्याही अशा कुठल्या महत्वाच्या पॉलिटिकल संघटनात्मक पद्धतीनं सुद्धा असे काही उपक्रम त्यांच्या पद्धतीनं मोठे कॉन्क्लेव्ह आणि अशा प्रकारचे आयोजन होतात. पण इथल्या आयोजनातला एक वेगळेपणा असा की 8 ते 10,000 युवक पूर्ण भारतातून जेव्हा रजिस्टर करून 1,000-1,500 रुपये त्याची फीज असते, ती भरून 3 दिवस जवळपास 17 ते 18 तास या पूर्ण उपक्रमामध्ये जेव्हा सहभागी होतात, तर बऱ्याच लोकांना त्यातनं एक परसेप्शन सुद्धा आतापर्यंत, म्हणजे मला सुद्धा पुढे वाटायचं की एक प्रत्येकाची एक कणव असते ना की बाबा कसं होणार पुढं. तर मला असं वाटतं की आपण काळजी करण्याचं काही कारण नाही. ज्या प्रकारे ही तरुण पिढी सुद्धा ह्या सगळ्या विषयांकडे बघतीये, गांभीर्याने बघतीये, आणि आपण तरी देखील जेव्हा मी म्हणतो काळजी करण्याचं कारण नाही, पण आपल्याला स्केल अप करण्याची गरज आहे. भारत हा फार मोठा देश आहे आणि आपल्याला थोडं फास्टर स्पीडने जर पुढे जायचं असेल महेशजी,
तर गव्हर्नमेंटनी आमच्यासारख्या एनजीओच्या बरोबर हँडशेकिंग करून हे सामाजिक ट्रान्सफॉर्मेशन खूप फास्ट होण्याची गरज आहे असं माझं मत आहे. इमॅजिन पूर्ण भारतातल्या सगळ्या विधानसभांमध्ये अशा प्रकारची एक लिडरशिपची संस्था जर निघाली आणि 100 बॅच प्रत्येक 3,000 मुलं दर वर्षाला नेतृत्व तयार करण्यासाठी देशाचं तयार होतील. निश्चित असे तर देशासाठी सिस्टीम मध्ये येऊ शकतील. मला एक असं विचारावं वाटतं की आज आता इतकी वर्ष हा जो उपक्रम चालू आहे तर त्या माध्यमातून काही युवक आता राजकारणामध्ये ज्यांना रस वाटायला लागला असेल, असे कदाचित राजकारणात उतरले असतील किंवा सामाजिक कार्यात उतरले असतील या इथून प्रेरणा घेऊन, तर तुम्हाला काही असं त्याबद्दल काय वाटतं? हा पॉझिटिव्ह याचा काय इम्पॅक्ट झाला? ह्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे ह्याचं मेजरमेंट मी माझ्या टीमला आत्ताच सांगितलं की ही मुलं जेव्हा नुसतं शिक्षित आणि शिक्षितच्या बरोबर लागायला खूप वेळ लागतो, सुशिक्षित ज्याला म्हणतो आपण, तर राजकारणामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने तुम्ही एका ध्येयाने प्रेरित होऊन जर तुम्हाला जर पुढे यायचं असेल तर ते बाळकडू लहानपणापासूनच कुठेतरी तो संस्कार रुजत माणूस मोठा होत असतो. आणि बऱ्याच वेळा मला पूर्वी कधी 10-20 वर्षापूर्वी असं वाटायचं, महेशराव काय राजकारणामध्ये ही साधी लोक कुणीतरी काय हे काय नाही, कसे काय येतात आणि कसे काय पुढे जातात. पण मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की कुणीही तो माणूस त्याच्यामध्ये थोडा तो नटोरियसपणा असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील, पण मुळामध्ये त्याची सामाजिक जाण ही फार खोल असते. तो भलेही फार शिकलेला नसेल, तुमच्या लक्षात आलं, पण त्याला शिक्षणाची झालर लागल्यानंतर तो माणूस खऱ्या अर्थाने त्याला एक पैलू पडून तो फार वेगळ्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. बरोबर आहे. इथनं गेला तर पण इट्स अ व्हेरी स्लो आणि कंटिन्युअस प्रोसेस. लक्षात आलं तसं राजकारण आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच लोकशाहीची खऱ्या अर्थाने परिपूर्णता असं जर म्हणलं तर वावरणार. बरोबर. तुम्ही आता एवढं सगळं एक प्रकारे हा सगळा अभ्यास तुम्ही केलेला आहे, सगळं निरीक्षणातून तुम्हाला हे सगळे अनुभव आलेले आहेत. तुम्ही स्वतः राजकारणात उतरण्याचा किंवा आपण सुद्धा अशा पद्धतीने एखादी संधी साधूया, राजकारणात उतरूया किंवा आपण जे आपल्या मनात विचार आहे ते कुठेतरी त्यांची अंमलबजावणी करूया, असं कधी वाटलं का? महेशजी, मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की मला हा प्रश्न तुमच्या आधी अनेक लोकांनी विचारला की अशा पद्धतीने माझं ह्या बाबतीमधलं एक साफ मत आहे की हार्वर्ड बिझनेस स्कूल मधला प्रोफेसर, जे मॅनेजमेंट एज्युकेशन मधलं अतिशय उच्च एज्युकेशनची संस्था आहे, तो सांगतो 1000 कोटीचा व्यवसाय कसा करावा. तुमच्या लक्षात आलं. तशा प्रकारे बाकी IITचा एक प्रोफेसर सांगू शकतो की हे कसं हा कारखाना कसा उभा करायला पाहिजे, पण स्वतः तो करू शकतो का? डाऊटफुल. फार कमी केसेस आहेत की अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं. त्याच्यामुळे मला त्याची पूर्ण जाणीव आहे, माझ्या स्ट्रेंथ्स, माझ्या विकनेसेस आणि बाकीच्या सगळ्या सिस्टीम मध्ये काम करत असताना. त्याच्यामुळे मला स्वतःला त्याचा मोह नाही. ते काही वाईट आहे आणि ते मी स्वतः सांगतो लोकांना राजकारणात या, पण मला हे अराजकीय अशा पद्धतीने आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये स्वच्छ तरुणांनी राजकारणात येऊन त्यांच्या माध्यमातून समाजाचं पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन, ही गोष्ट मला स्वतःला खूप इग्नाइट करते, प्रेरित करते. ऍक्टिव्ह सिटीजन म्हणून मी काही पब्लिक पॉलिसीचा प्रोफेसर नाहीये. आय एम इंजिनियर आणि मॅनेजमेंटचा मी ग्रॅज्युएट आहे, पण तरी देखील शिक्षण संस्थेचं जे काही बॅकग्राऊंड, आमच्या आदरणीय विश्वनाथ कराड सर, आमचे वडील, त्यांच्या माध्यमातून मला जे काही मिळालं, त्यातनं सगळे उपक्रम, सामाजिक उपक्रम पुढे नेत असतानाच MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचा जन्म झाला. त्यातनं भारतीय छात्र संसदेचा जन्म झाला, नॅशनल विमेन्स पार्लमेंट एम्पॉवरिंग वुमन फॉर पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी, नॅशनल टीचर्स काँग्रेस, टीचर्स कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याकरता, आणि चौथा प्लॅटफॉर्म महेशजी आम्ही जो सुरू केला तो राष्ट्रीय सरपंच संसद. आम्ही जवळपास 10,000 सरपंचांना आतापर्यंत कॅपॅसिटी बिल्डिंग केलेलं आहे. यशदा त्यांच्या पद्धतीनं पुण्यामध्ये काम करतो, आणि आम्ही आपल्या संस्थेच्या माध्यमातून अतिशय युनिक अशी केस स्टडीज की खेडी, जी चांगली खेडी, आदर्श खेडी बाकीच्या दुसऱ्या पुढे ठेवून त्यांना प्रेरित खेडं तुम्ही कसं डेव्हलप करू शकता, असे अनेक उपक्रम आम्ही पुढे नेतोय. तर थँक्यू सो मच फॉर आस्किंग मी दॅट क्वेश्चन. पण मला राजकीय अँबिशन तशा अर्थाने नाही. आय एम एन्जॉयिंग दिस वर्क, आणि मला सॅटिस्फॅक्शन आहे की पुढच्या 5-10 वर्षामध्ये 100-400 तरी मेंबर ऑफ पार्लमेंट, मिनिस्टर्स आणि ते करू शकले MLAs, आणि त्याच्या बाबतीत मला मनात शंका नाही की 10 वर्षात जर अशा प्रकारची घटना जर नक्कीच माझी मुलं फार मोठमोठ्या पदांवर, आता मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, पण आपण जर डिटेल ह्याचं रिपोर्टिंग करणार असाल तर जरूर तो डेटा तुम्ही करावा, जो आमच्या टीमच्याकडे आहे.
आणि ती नक्कीच. मुलं कुठल्या कुठल्या पदावर काम करतात हे तुम्हाला ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे आपण कसं काय घडतंय. एक शेवटचा प्रश्न विचारतो तो म्हणजे जसं आपण तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की सध्या जे राजकारणाचं जे काही गुन्हेगारीकरण झालं असेल, अनेक वाईट पद्धतीने लोक त्याबद्दल बोलत असतात, पण तुम्हाला अशी आशा वाटते की येत्या काळामध्ये जसे हे तुमचे तरुण जे आहेत ते भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून घडतायत, तर कुठेतरी राजकारणामध्ये खूप बदल होऊ शकतील, आमूलाग्र बदल होऊ शकतील? मला भारतीय छात्र संसद किंवा ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही सगळी मंडळी आमूलाग्र बदल करू शकतील का नाही मी लगेच मला सांगता नाही, पण मला एक तुम्हाला सांगायचं माझी अशी अँबिशन आहे आणि पुढच्या वर्ष 2 वर्षात कदाचित मी त्याच्यात किती यशस्वी होईल मला माहित नाही, पण मला सर्व पॉलिटिकल पार्ट्यांच्या अध्यक्षांच्या बरोबर एक अशी राऊंड टेबल माझ्या मनात येते. तोपर्यंत हा सेल्फ रिस्ट्रेन ज्याला म्हणतात ना, सेल्फ रिस्ट्रेन तुमच्या लक्षात आलं काय, स्वतःवर बंधनं घालणं आणि पॉलिटिकल त्यांनी जर असा जर खरोखर जर प्रण केला की आपल्याला अशा पद्धतीने पुढच्या काळातलं काही असे एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग सारखं मध्यंतरी काही पॉलिटिकल पार्टींनी अशा प्रकारचे मॅनिफेस्टो सुद्धा ह्याच्यामध्ये प्रचारित केले होते. मला असं तोपर्यंत करप्शन, क्रिमिनलायझेशन, कम्युनलिझम आणि कास्टिझम हे 4 लोकशाहीचे शत्रू आहेत असं माझं मत आहे. असं काय म्हणजे वी ऑल नो दॅट की ह्या 4 गोष्टींच्या मुळे आणि वी ऑल आर बिकमिंग सेल्फिश. खरोखरच तुम्ही आशावादी आहातच आणि आम्ही सुद्धा आशावादी आहोत. या माध्यमातून आपण हा संवाद साधतो आणि तुम्ही जे काही ठरवून आलेल्या तुमची जी काही संकल्पना आहे त्या माध्यमातून हे सगळे बदल घडून येतील समाजामध्ये, युवकांमध्ये सुद्धा एक प्रेरणा निर्माण होईल अशी आशा व्यक्त करतो. तुम्ही अतिशय सुंदर असं कार्य करताय आणि त्या माध्यमातून नक्कीच अनेक तरुणांना प्रेरणा मिळते आणि मिळत राहील अशी अपेक्षा करूया. हे 12वं वर्ष आहे, असे आणखी अनेक वर्ष भारतीय छात्र संसदेचं हे काम सुरू राहावं अशी आमच्याकडून शुभेच्छा. फक्त एक जाता आता मी तुमची जी भारतीय छात्र संसदेचं जो उपक्रम आहे त्याविषयी थोडक्यात सांगणार आहे, म्हणजे लोकांना सुद्धा ते कळेल की कधी कार्यक्रम आहे, कोणत्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, भारतीय छात्र संसद फाउंडेशन, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसाची भारतीय छात्र संसद आहे आणि 15 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत ती आयोजित केली जाणार आहे. आणि पुण्यामध्ये कोथरूड इथे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी या ठिकाणी ती होणार आहे. तर आपण जरूर त्याच्यामध्ये सहभागी होऊया आणि त्याच्यात जे विषय घेतले जाणार आहेत ते अत्यंत महत्वाचे विषय आहेत. तर राहुलजी, तुम्ही इथे न्यूज डंकामध्ये आलात, भारतीय छात्र संसदेचं कार्य सांगितलं, तुमचे विचार जे आहेत ते निश्चितपणे तरुणांना एका चांगल्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त करतील. धन्यवाद, खूप खूप थँक्यू सो मच फॉर फाइंडिंग टाइम अँड engaging me for last almost 35 minutes. Thank you महेशजी. खूप धन्यवाद राहुलजी. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि या संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जरूर व्हिडिओ खाली लिहा आणि आमचे YouTube चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.